हॅलो यूट्यूब फॅमिली, रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या सर्वांनाच खूप खूप शुभेच्छा. अगोदर आपण विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन करू, नंतरच इकडे रेसिपी सुरू करणार आहे, तर सर्वांनीच पटापट दर्शन करून घ्या. आता आषाढी एकादशी जवळ आली आणि उपवासाला काहीतरी चमचमीत आणि कुरकुरीत खायची इच्छा होते. मग बाहेरून तेलकट आणण्यापेक्षा आज आपण घरी बनवणार आहे एकदम परफेक्ट, बाहेरून कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट असा साबुदाणा वडा. तर तो कसा बनवायचा, तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग रेसिपी सुरू करूया. तर त्यासाठी घ्यायचा 1 वाटी साबुदाणा घ्यायचा. 1 वाटी इथं मी साबुदाणा घेतला होता. नंतर इकडे साबुदाणा धुवून घ्यायचा आणि भिजू घालायचा. आणि साबुदाणा छान असा भिजू द्यायचा. मी याला रात्रीच भिजू घातलं होतं, मला सकाळी करायची होती म्हणून. आणि चला, दुसऱ्या दिवशी छान असा हा साबुदाणा भिजला होता. म्हणजे पूर्ण रात्रभर साबुदाणा भिजू घालायचा. जर तुम्हाला एकदम परफेक्ट असे साबुदाणा वडे जर बनवायचे असेल तर साबुदाणा अगोदरच भिजू घालून ठेवायचा. नंतर इकडं बटाटे लावून घेऊया. इथे मी 5 बटाटे टाकले होते, पण मला बाकी अजून बटाट्याचं वेगळी रेसिपी करायची होती म्हणून थोडे शिल्लक टाकले होते. तुम्हाला जेवढे तुमच्या साबुदाणा वड्याला बटाटे लागन तेवढेच घ्या. नंतर इकडं बटाटे आपले शिजून तयार झाले होते. आता 1 वाटी साबुदाणा भिजलेला, भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, नंतर 2 बटाटे शिजलेले आणि 4 ते 5 मिरच्या बारीक केलेल्या मिक्सरला बारीक करून घेतलं होतं मी. नंतर घ्यायचं एक टोपलं घ्यायचं. बटाटा अगोदर आपण मॅश करून घेणार. अगोदर बटाटा व्यवस्थित बारीक करून घ्यायचा अगोदर. आणि असा आपण बटाटा बारीक करून घेतला. बटाटा बारीक झाला की साबुदाणा घालायचा भिजलेला. आणि तो पण व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा. आणि हे व्यवस्थित मॅश झाल्यानंतर शेंगदाण्याचं कूट घालायचं. शेंगदाणे भाजलेलेच घ्या, खूप छान लागतात. नंतर हिरवी मिरची बारीक केलेली, लाल तिखटापेक्षा हिरवी मिरचीच वापरा. नंतर चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता हे व्यवस्थित एकजीव करायचं सर्व बॅटर. म्हणजे पूर्ण एकजीव झालं पाहिजेत शेंगदाणे, हिरव्या मिरच्याचं वाटण, बटाटे. पूर्ण आपल्या हातात गोळा होईपर्यंत तो बॅटर तयार करायचं. आणि इथं आता गोळा तयार व्हायला लागला होता, म्हणजे हे व्यवस्थित आता हे बॅटर तयार झालं. पाणी अजिबात घालायचं नाही. पाणी जर आपण त्यामध्ये घातलं तर आपले तेलामध्ये साबुदाणा वडा फुटण्याची शक्यता असते, म्हणून इथं पाण्याचा वापर करायचा नाही. चला, आता बॅटर छान असं हे व्यवस्थित मिक्स झालं. नंतर इथं वडे तयार करून घेऊया. ज्या आकारामध्ये तुम्हाला वडे बनवायचे आहे त्या आकारामध्ये तुम्ही वडे बनवू शकतात. छान असे तुम्ही वडे तयार करून घेतले. टिक्कीच्या आकारामध्ये वडे तयार करून घेतले. आणि बघा किती छान दिसत होते. अगदी झटपट आणि कमी साहित्यामध्ये हे साबुदाणा वडे इथं तयार होतात. आणि इथं मी सर्व साबुदाणा वडे तयार करून घेतले. म्हणजेच तळताना आपल्याला पटकन असे हे फ्राय केल्या जातात. तर त्यासाठी अगोदर पूर्ण
साबुदाणा वडे हे करून घ्यायचे. आणि नंतर ठेवायची इकडं कढाई तापायला. त्यात मी अगोदरच तेल गरम करून ठेवलं होतं. आणि तेल मी इथं चेक करून बघितलं गरम झालं की नाही. आणि तेल आपलं व्यवस्थित गरम झालं होतं. थंड्या तेलामध्ये अजिबात घालायचं नाही. चला आता तेल व्यवस्थित गरम झालं म्हटल्यावर आपण त्यामध्ये साबुदाणा वडे घालायचे. आणि व्यवस्थित आता गॅस मिडियम ठेवायचा आणि व्यवस्थित फ्राय करायचे, म्हणजे आतपर्यंत ते व्यवस्थित फ्राय होतात. म्हणजे बऱ्याच वेळेस आपले वडे आतमधून कच्चे राहतात आणि वरून खूप असे सोनेरी कलर येतो, पण तरी पण ते आतमध्ये कच्चेच राहतात. तर त्यासाठी गॅस मिडियम ठेवायचा. आणि छान आता हे सगळे वडे, साबुदाणा वडे इथं कुरकुरीत तळून घ्यायचे. तर नक्कीच आषाढी एकादशीला नक्कीच ट्राय करा. आणि इथे मी सर्व बॅच इथं लावून घेतल्या. आणि हे बघा, अजिबात आपला इथं वडा फुटला नाही. आणि छान असे कुरकुरीत हे आपले वडे इथं तयार झाले होते. अगदी कमी तेलामध्ये, खूप जास्त असं तेल पण नाही लागलं त्याला. आणि चला आता सर्व वडे आपले इथं तळून तयार झाले. नंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची. आणि बघा कसे टंब आपले हे साबुदाणा वडे इथं तयार झाले होते. नंतर इथं प्लेटिंग करून घेऊया. आणि तुम्हाला साबुदाणा वडा कशासोबत खायला आवडतो ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बघा किती छान आपले साबुदाणा वडे इथं दिसत होते. आणि इथं मी प्लेटिंग केल्यानंतर साबुदाणा वडे दह्यासोबत खाणार. तुम्ही यासोबत शेंगदाण्याची आमटी पण करू शकतात, पण साबुदाणा वडा हा दह्यासोबतच खूप भारी लागतो. तर तयार आहे आपले आषाढी एकादशी कुरकुरीत साबुदाणा वडा. तुम्ही हा कशासोबत खाणार ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, दह्यासोबत की चटणीसोबत. नंतर तुम्हाला एक मी फोडून पण दाखवला. आणि बघा किती कुरकुरीत झाला होता आणि आतमधून सॉफ्ट असा झाला होता तो, म्हणजे अजिबात कच्चा राहिला नाही. तर नक्की ट्राय करा आषाढी एकादशीला साबुदाणा वडा. तर चला मग, थँक्यू.